चला तर आम्ही आलोय मंडई तुळशीबागेत. पाहू शकता स्ट्रीट शॉपिंग करण्यासाठी. दुकानात तर आपण नेहमीच करतो. चला आता पहा तुम्ही आमच्यासोबत. आणि गर्दी आहे आज सुट्टीमध्ये खूप. होय आणि पडते का रांगोळी व्यवस्थित? ऐका ना, रांगोळी पडते आणि व्यवस्थित. हे चांगलं आहे का? हा हा. चला तर भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे, पण व्हिडिओ काही घेता आले नाही. भरपूर गर्दी आहे. तर आलोय आता आम्ही. गाडी पार्क केली आहे तिथे. सणसुद असलं की कशी गर्दी सगळीकडे. सणासुदीचं कसं आपल्याला बाजारात फिरावंसंही वाटतं मार्केटमध्ये. आणि ऊन तर खूप प्रचंड आहे. पण चला आता बरीचशी शॉपिंग झालेली आहे. घरी गेल्यानंतर दाखवेलच. आणि पाहू शकता ही मंडई आहे. भरपूर गर्दी असते कायम इथे. आणि पहा आता आलोय आम्ही पार्किंग मध्ये. शांत वाटतं इथे. गर्दी कमी आणि आमची शॉपिंग झालेली आहे. मस्त शॉपिंग झालेली आहे. स्ट्रीट शॉपिंग झालेली आहे. घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. सगळं मस्त असं घेतलेलं आहे. घरी गेल्यावर तुम्हाला तुमच्याबरोबर शॉपिंगचा व्हिडिओ, म्हणजे आम्ही काय काय खरेदी केलं आपण नेहमीच घेतो, पण आज शेअर ठरवलं होतं येताना जे काही खरेदी करायचं. आणि विशेष म्हणजे बार्गेनिंग न करता घेतलेलं. आणि पहा पुण्यातून आल्यानंतर मी इथं मस्त असे मुलांसाठी इव्हिनिंग टाईमला मुगाच्या डाळीचे डोसे केलेले आहेत. घरीच बॅटर केलं होतं सकाळी. तर पहा किती छान जाळीदार असे डोसे होतात. मोठेच्या मोठे, खायला खूप रुचकर लागतात. जाळी छान येते. आपल्याला फक्त एकच रात्र भिजवायची आहे डाळ आणि सकाळी मस्त असे डोसे होतात. आणि आता इव्हिनिंग टाईमला हे पीठ उरलं होतं बॅटर, तर मी पुन्हा मुलांना करून दिले डोसे. त्याच्यासोबत बटाटा आणि चटणी केली होती. आणि आता करते इथे बर्फी. पाहू शकता तुम्ही तुपावर मस्त खोबऱ्याचा किस, ओल्या नारळाचा भाजून घेतलेला आहे. खवासुद्धा ॲड केलेला आहे मी. आणि आता मी साखर घालणार आहे. आपल्याला किती प्रमाणात गोड करायचे आहेत त्या पद्धतीत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इतकी सोपी आहे बनवायला. आणि ताटावर किंवा काचेच्या भांड्यामध्ये सेट करायला ठेवायची. आणि चला आता आपल्याला किती साखर ॲड करायची, किती गोड करायचं त्या पद्धतीत साखर ॲड करूया आणि मस्त मिक्स करूयात. आपली बर्फी झटपट तयार होईल. दुधाचा आणि पाण्याचा थोडासा हक्का मारून घेतला आहे. आणि पाहू शकता इथे आपलं बर्फीसाठीचं हे सारण रेडी झालेलं आहे. चला आता आपण ताटावर पसरवून घेऊया. चला तर ह्या प्लेटला मी छान असं तूप लावून घेतलेलं आहे. आणि आता हे जे सारण आहे ते आपण छान त्याचं लेअर करूयात. एकदम मस्त झालेलं आहे, गरम गरम. आणि साखर छान मेल्ट झालेली याच्यावरती. छान मी मुद्दाम लहान अशी प्लेट घेतलेली आहे की जाड लेअर होईल याचा, म्हणजे आपल्याला नंतर वड्या करता येतील याच्या. छान ताटावर पसरवून सेट करून घेऊया, म्हणजे वड्यानंतर कापायला. हे पहा आता छान अशी सेट झाली. मी कट करते, नंतर जास्त मोठ्या मोठ्या वड्या केल्यात. चला तर हे पाहू शकता तुम्ही वडी मस्त अशी आपली. चला, खोबऱ्याची बर्फी एकदम टेस्टी. नक्की बनवा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.